मित्रांनो, तुम्ही हे नोटीस केलंय का हो? जर आधी लेखी परीक्षा झाली पोलीस भरतीची तर काय होऊ शकते? म्हणजे यापूर्वी अशी काही घटना झालेली आहे का? तर येस, 2019 ची जी पोलीस भरती आहे तुम्ही जर पाहिली तर त्यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यानंतर ग्राउंडची परीक्षा घेण्यात आली होती. त्या भरतीला मी स्वतः उतरलेलो आहे. मला चांगलाच अनुभव आहे. जर अशी सिच्युएशन जर भविष्यात येते तर आपण काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे किंवा ह्याचे फायदे काय आणि ह्याचे तोटे काय हे समजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण पुढे तयार राहणार आहोत. ओके, तर बघा, मी तुम्हाला सांगतो हा मुद्दा का चर्चेत आहे. कारण आताच जी वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग झाली त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे मांडण्यात आले. त्यातील हा एक मुद्दा आहे की आधी लेखी परीक्षा घेण्यात यावी. हे का? तर हे सोयीस्कर ठरते बरं का. म्हणजे बरेच राजकीय नेते ह्यांनी यावर प्रश्नचिन्ह उभारले की मुलांची गैरसोय होते. मोठ्या प्रमाणात मुलं भरती देण्यासाठी येतात, तिकडे गर्दी होऊन जाते, त्यानंतर रहदारी होते, त्यानंतर मुलांचे हाल होतात. कारण मुंबईसारख्या ठिकाणी खूप छोटीशी जागा आहे, तिकडे लाखोच्या संख्येत मुलं येत असतात. एक दिवस 2 दिवस तिथे स्टे करतात. ओके, झोपण्याची सोय होत नाही, राहण्याची सोय होत नाही, खाण्याची सोय होत नाही, पिण्याची सोय होत नाही आणि अशामध्ये ते भरती देत असतात ज्याच्या इफेक्ट त्यांच्या ग्राउंडवर होत असते. तर असे बरेचसे मुद्दे याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेले आहेत. मग जर भविष्यात म्हणजे 2026ची जी भरती येणार आहे त्यात जर पहिलं लेखी झालं तर काय होऊ शकते आपण समजून घेऊया. तर पहिला फायदा समजून घेऊया की फायदे काय. तर सिंपल आहे. पहिला फायदा हा होणार आहे की बाबा ही जी मेजॉरिटीमध्ये जी पोरं एकत्र येतात, ओके, ती येणार नाहीत. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी गर्दी होणार नाही. उदाहरणार्थ 100 फॉर्मसाठी जेव्हा 5,000 6,000 फॉर्म पडतात किंवा त्यापेक्षा जास्त पडतात, मग ते 3-3 4-4 हजार असे टप्प्याटप्प्याने पोरं बोलवतात आणि मग ते एकत्र 3-3 4-4 हजार पोरं येतात. गोंधळ होतो, गर्दी होते, त्यांची गैरसोय होते, त्यांना देखील त्रास होतो आणि पोलीस यंत्रणेला देखील त्रास होते. मोठा बंदोबस्त लावला जातोय. ओके, सगळ्या गोष्टी आहेत ज्या प्रॉब्लेमॅटिक आहेत. जर आधी लेखी घेतली तर मग असं राहणारच नाही. कारण काय होतंय, तुमची आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. ओके, तुम्हाला कुठेही समजा हे दिलं, एक परीक्षा केंद्र दिलं, तुम्ही परीक्षा केंद्रात बसले, पेपर लिहिला. ओके, पेपर एका दिवशी अख्ख्या महाराष्ट्रभर होईल तर एवढं मोठं काही त्रास होणार नाही. संडे किंवा सॅटरडे असं ते चूज करतील आणि मग त्याच्यातून एकाच 10 पोरांना सिलेक्ट करतील ग्राउंडसाठी. मग इकडे काय होणार, गर्दी होणार नाही, रहदारी होणार नाही, काहीच नाही. ओके, तर हा एक फायदा आहे. दुसरा फायदा असा की ग्राउंडमध्ये आपण पाहिलं की पोरांना खूप त्रास होतो. ओके, म्हणजे तुम्हाला सांगतो, भर उन्हात धावायला लागते, भर पावसात धावायला लागते, भर थंडीत धावायला लागते. आपली भरती कशी पण होते. मग त्यामध्ये काय होते, कधी कधी आपण पाहतो की काही लोकांची डेथ होते, काही लोक खूप डेंजरस हे होऊन जातात. ओके, तर त्यामुळे हे सगळं रोखण्यासाठी देखील आधी लेखी घेतलेली फायदेशीर राहते. तिसरा फायदा असा आहे की जे आपल्याला लांब लांब प्रवास करायला लागते, ओके, 1-2 दिवस आधीच जावं लागते, ते टळणार आहे. जे आपला जो खर्च जो वाया जातो तो जाणार नाहीये. ओके, तर हे असं होऊ शकते. आणि ह्याच्यात सर्वात मोठा फायदा हा प्रशासनाला होत असतो. कारण कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, नियोजनबद्ध सगळी प्रक्रिया होते. ओके, आता मित्रांनो तोटे समजून घेऊया. तर बघा, सर्वात पहिला तोटा हा आहे की जो टार्गेट पोलीस भरती करणारा पोरगा असतो बघा, ओके, फक्त पोलीस भरती टार्गेट करतो, आर्मी भरती, वनरक्षक भरती, SSC GD, म्हणजे जिथे फिजिकल क्रायटेरिया असते, अशा मुलांचे इथे हाल होऊ शकतात. का? कारण कसं असतं, तो त्याच्या फिजिकलच्या जोरावर तो बाकीच्यांना चॅलेंज करत असतो. कारण त्याला माहीत आहे, जो एकदम अभ्यासू मुलगा असतो ना, जो MPSC वाला असतो, UPSC वाला असतो किंवा इतर जे हुशार पोरं असतात, ते ग्राउंडमध्ये तेवढे एक्सपर्ट नसतात आणि ते त्याला तेवढी स्पर्धा देऊ शकत नाही. तो काय करतो, फिजिकलला चांगले मार्क घेऊन त्यांना भरपूर प्रचंड लीड देतो. ओके, आणि मग कुठेतरी लेखी चांगली करून तो यशस्वी होण्याचे त्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात. म्हणून त्याला एक कॉन्फिडंट असते. मी माझं देखील सांगतो, कारण माझं फिजिकल चांगलं होतं, माझं लेखी तेवढे चांगले नव्हते. मग मला नेहमी तेच वाटायचं, जेव्हा 2019ला जे अनाऊन्समेंट झालं होतं पहिल्या लेखीचं, तर माझं पण तेच होतं की यार आपल्याला MPSCची पोरं किंवा जी हुशार पोरं आहेत, ओके, ती पोरं आपल्याला काय करतील, लगेच कट करतील. ओके, आणि मग आपण जे
टार्गेट पोलीस भरतीवाली पोरं आहेत ती कुठेतरी आपण बाहेर पडू. तर असं माझ्या मनात होतं आणि असंच रियालिटी आहे. जर लेखी आधी झाली ना तर जो टार्गेटेड पोलीस भरतीवाला असतो ना तो पोरगा संपतो. ओके, कारण हे जे MPSC वाले असतात किंवा जे लेखीमध्ये हुशार असतात ना, ही पोरं त्यांना टिकून देत नाही. कारण तुम्ही बघा, ही लेखीमध्ये इतकं भयंकर मार्क काढतात की लेखीची जी मेरिट आहे ती टॉपची जाते आणि परत लेखीमधून एकाच 10च पोरं ग्राउंडला पास होणार आहेत आणि मग ती एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 पोरं, मग ती लेखीमध्ये ज्यांनी टॉप केले तीच जाणार. मग इथे जो आपला पोलीस भरतीचा जो खराखुरा पोरगा आहे ना तो गळपटणार. कळतंय? म्हणजे जर मेरिट 88, 90, 92 अशा प्रकारे लागले आणि त्याची तेवढ्या लेवलची तयारीच नाही आहे, तो काहीच करू शकत नाही. तर हा सर्वात मोठा फटका आहे पोलीस भरती करणाऱ्या पोरांवर. ओके, दुसरं असं आहे की जे अभ्यासात हुशार असतात बघा, त्यांचा ग्राउंड काहीच नसतो. आणि जर लेखी परीक्षा आधी झाली तर त्यांना कॉन्फिडंट आहे आपण ही फिजिकल करणाऱ्यांना असंच बाहेर काढू शकतो स्पर्धेतून. आणि जर असं झालं ना तर तुम्हाला मी सांगतो त्यांचा फिजिकल एवढा चांगला नसतो. मी स्वतः अनुभवलेलं आहे 2019मध्ये. फिजिकल त्यांचं चांगलं नसते आणि आपल्याला कुठेतरी एक असा पोलीस मिळेल जो फिजिकली व्यवस्थित नाही, फक्त अभ्यासात चांगला असल्यामुळे तो लेखी परीक्षा पास करून पोलीस झालेला आहे. बाकी त्याचं फिजिकल काही नाही आणि त्याला देखील 9 महिन्याच्या ट्रेनिंगला खूप भयंकर त्रास होणार आहे. ओके, तर ही रियालिटी आहे की कसं असतं, जो डोक्याने हुशार आहे भरपूर, ओके, तो फिजिकली काहीच नसतो. तुम्ही या मागील भरतीमध्ये बघा, भरपूर तुम्हाला पोरं असे मिळतील की लेखीमध्ये ते 90+ सहज घेऊ शकतात, परंतु त्यांचं फिजिकल नसल्यामुळे ते कुठेतरी अपात्र ठरले. तुम्ही बघा, तुम्हाला अनुभव आला असेल. आलं का लक्षात? सो हा कुठेतरी एक तोटा होऊ शकतो पोलीस भरती करणाऱ्या मुलांबरोबर. ते फरक कोणाला पडणार नाही माहिती आहे का? फरक पडणार नाही ते ज्यांनी दोन्हीही बॅलन्स केलेलं आहे त्यांना. ओके, म्हणजे माझ्यासोबत पण तसंच झालं होतं. मी काय केलं होतं, आधी लेखी परीक्षा आहे त्यामुळे पूर्णपणे मी लेखीवरच फोकस केलं आणि ग्राउंड कमी केलं आणि त्याचा असं परिणाम झालं की माझं सिलेक्शन थोड्याशा मार्कासाठी हुकला. ओके, मग इथे काय करणार आहेत, इथे जो लेखीमध्ये पण एक्सपर्ट आहे किंवा होतोय त्याने फिजिकल पण मेंटेन ठेवलं तरच त्याचं सिलेक्शन होऊ शकते. ओके, तरच म्हणण्यापेक्षा त्याचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत कम्पेअर टू अदर्स. आणि बाकी जे लेखीमध्ये टॉप घेतलेले आहेत ते लोक देखील इथे सिलेक्ट होणार, कारण ग्राउंडला जे पास होणार आहेत ते एकाच 10च होणार आहे. तर हे एक सिनॅरिओ आहे. तर मित्रांनो, जर लेखी आधी झाली तर आपली स्ट्रॅटर्जी कशी ठेवावी हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण 2018 पर्यंत मी जेव्हा भरती दिली तेव्हा आधी ग्राउंड नंतर लेखी, तेव्हा तर 5 इव्हेंट होते. त्यानंतर मग त्यांनी 3 इव्हेंट केले, त्यानंतर लेखी आधी घेतली. त्यावेळेला मी कशी स्ट्रॅटर्जी ठेवली, म्हणजे मला आहे ना, मी तुम्हाला सांगतो 2018ला मला 67 मार्क होते लेखी परीक्षेमध्ये, वन ऑफ द हायेस्ट मार्क त्यावेळचे. तर 67 पासून मला 2019च्या पेपरमध्ये पालघर जिल्ह्याला 88 मार्क कसे पडले ही थोडीशी स्ट्रॅटर्जी सांगतो. 94चा मला वाटते त्यावेळेला हायेस्ट होता आणि मला 88 होते. ओके, तर हे 67 to 88 हे कसं केलं, आणि ग्राउंडला मी चूक केली, माझी चूक होती, त्यामुळे मी आज 2019ला पोलीस नाही झालो, नाही तर माझं पोलीस होणं त्यावेळेलाच फिक्स होतं. तर स्ट्रॅटर्जी काय ठेवायची ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिलं तर तुम्हाला हे समजायचं आहे की जे लेखीमध्ये हुशार आहेत किंवा जे MPSCची पोरं आहेत, ओके, ती तर वाटच पाहतात की तुम्ही आधी लेखी घ्या, आम्ही आहोत. ओके, मग एकाच 10 असे म्हटल्यानंतर खूप अवघड होऊन जाते. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्यांच्या लेवलला तयारी करायची आहे. ओके, सो मी त्यावेळेला बघा MPSCचा पण अभ्यास करत होतो, PSIचा अभ्यास करत होतो, तर त्यामुळे माझं थोडंसं GK वगैरे चांगलं होतं. गणित माझं जे कच्चं होतं तर त्याच्यासाठी मी ऑनलाईन बॅच लावली होती. ओके, ऑनलाईन बॅचच्या याच्याने मी माझं गणित जे आहे ते सुधारलं होतं. कारण कसं माहिती आहे का, तुम्हाला जेव्हा असं काहीतरी चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं असेल ना, तेव्हा कोणाची ना कोणाची तरी मदत घ्यावी लागते, कोणाचे ना कोणाचे मार्गदर्शन घ्यावेच लागतात. ओके, असं आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण ते टॉपचं चॅलेंज असतं. ठीक आहे, म्हणून मी गणिताची बॅच लावली. मराठी व्याकरण माझं चांगलं होतं, GK माझं चांगलं होतं. तर मी अशा प्रकारे तुम्हाला सांगतो 4-5 पुस्तकं मी सिलेक्ट केली होती. तीच पुस्तकं मी इतके वेळा वाचून काढले की मला त्याचा इफेक्ट असं जाणवलं की
मला चांगलं स्कोर आलं होतं. ओके, 88 वन ऑफ द बेस्ट स्कोर होता त्यावेळेला, कारण 94चा हायेस्ट होता. ठीक आहे. सो जो तात्याचा ठोकळा आहे MPSCचा, त्याला वारंवार वाचणे. सह्याद्रीचा ठोकळा होता, त्याला 10-15 वेळा वाचणे. त्यानंतर मराठीसाठी बाळासाहेब शिंदे पुस्तक होतं, त्याला एकदम चांगलं वारंवार वाचणे. म्हणजे तो पण मी जवळपास 10 वेळा पुस्तक वाचून काढलं होतं. कोकिळा प्रकाशन होतं, ऑनलाईन बॅच बघायचो, कोकिळा प्रकाशनमधून सगळ्या गोष्टी सोडून घ्यायचो. ओके, त्यावेळेला एवढं प्रश्नसंच वगैरे नव्हतं. हां, के भुतेकर सरांचं प्रश्नसंच होतं, मला वाटते त्यावेळेला काहीतरी 12,500 असं काहीतरी प्रश्नसंच होता. बाकी विठ्ठल बडे सरांचा काळा घोडा पांढरा घोडा असा काही प्रकारच नव्हता त्यावेळेला. सो ही 5-6 पुस्तकं माझ्याकडे नेहमी असायचे आणि मी त्यांचं तुम्हाला सांगतो प्रत्येक पुस्तक जवळपास मी 10 वेळा तरी वाचून काढलं असावं, प्रॅक्टिस केली असावी. ओके, कारण एवढं प्रचंड अभ्यास केल्यानंतरच आपण या स्टेजला पोहोचू शकतो. कारण तुम्हाला एकच लॉजिक लक्षात ठेवायचंय, त्या एकाच 10 या रेशोमध्ये आपल्याला बसायचंय, तरच तुम्ही इकडे हे करू शकता. आणि त्यासाठी देखील तुम्हाला टॉपचे मार्कच घ्यावे लागतील. ओके, तरच बघा ना, तुम्ही विचार करा, तुम्ही समजा SCBC कास्टचे आहेत. ओके, तर SCBC मध्ये ओव्हरऑल जी पोरं फॉर्म भरलेले आहेत ती परीक्षा देतील आणि त्या परीक्षेमधून फक्त 10 लोक जे जास्तीत जास्त मार्क घेतील, म्हणजे टॉपचे मार्क असतील ती ओपन मध्ये जातील, त्यांना वगळता जी 10 लोक राहतील तीच ते SCBC ची जागा घेतील. आलं लक्षात? मग त्यासाठी तुम्हाला लेखीमध्ये टॉपचे मार्क आणणं अपेक्षित आहे. ओके, तर मग तुम्ही ग्राउंडसाठी पात्र होता. आता ग्राउंडचे इव्हेंट सेमच आहे. ओके, सो ग्राउंडला पण तुम्हाला व्हॅल्यू द्यायचंय, ग्राउंड पण तेवढंच ह्याच्याने ठेवायचं, कारण बॅलन्स ठेवायचंय. बघा, मी तुम्हाला परत सांगतो, 2019ला माझ्याकडून लय मोठी चूक झाली. 88 मार्क, चांगले मार्क घेऊन सुद्धा माझं सिलेक्शन नाही झालं. रिझन एकच की मी ग्राउंडमध्ये एक्सपर्ट होतो आणि स्वतःला जरा दीड शाणा समजत होतो की यार ग्राउंडमध्ये आपण कोणालाही हे करू शकतो, आपल्याला फक्त महिनाभर भेटला पाहिजे, आपण ग्राउंड काढणार. परंतु तसं झालं नाही, कारण महिनाभर तर नाहीच भेटला. लगेच सोमवारी पेपर झाला, पुढच्या सोमवारी आमचं हे झालं, ग्राउंड झालं. सो ते पॉसिबल नाही आहे. ओके, सो तुम्ही ग्राउंडची पण प्रॅक्टिस सलग कंटिन्यू ठेवली पाहिजे, तरच मित्रांनो यशस्वी होणार. अन्यथा माझ्यासारखंच कुठेतरी अडकून राहणार, 1-2 मार्कांनी वेटिंग राहणार. ओके, सो ही स्ट्रॅटर्जी आहे. आता ग्राउंडमध्ये तुम्हाला माहिती आहे काय, तर काय बदल होणार असेल तर आपण तसं ग्राउंड शेड्यूल देणार, पण जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हेच आहे. 100 गोळा, 1600 आणि 800. महिलांसाठी 800, पुरुषांसाठी 1600. आणि तीच स्ट्रॅटर्जी आहे आणि तेच हे सगळं रुटीन आहे. फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आणि चांगले मार्क घ्यायचे. मला ग्राउंडच्या बाबतीत आणि लेखीच्या बाबतीत आपल्या डिअर पोलीस मार्फत मी प्रत्येक वेळा मार्गदर्शन करत असतो. आपले फक्त व्हिडिओ जरी फॉलो केले तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. ओके, फक्त फॉलो केलं पाहिजे, जे सांगतो ते केलं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. आणि काहीही अडत असेल, कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही मला तुमची कमेंटद्वारे जी प्रतिक्रिया आहे ती कळवू शकता. ओके, थँक्यू. जय हिंद.